श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शास्त्रानुसार होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक आहे. या दिवशी भक्त प्रल्हादाचा विजय झाला आणि त्याची आत्या होलिकेचे दहन झाले. येत्या 2 मार्च म्हणजेच सोमवारी आली आहे होळी. दरवर्षी हुताशनी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ हा 2 मार्चला सायंकाळी 5:55 होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे. आणि म्हणूनच होलिका दहन हे 2 मार्चला केले जाणार आहे. शास्त्रानुसार प्रदोषाच्या वेळी ज्या दिवशी पौर्णिमा येते त्या दिवशी होलिकेचे दहन करावे. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. त्याचे वडील हिरण्यकश्यप यांनी प्रल्हादाला मारण्यासाठी आपली बहीण होलिकेला आदेश दिला की तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, कारण होलिकेला असा वरदान मिळाला होता की ती अग्नीत जळणार नाही. परंतु भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नीत भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या भस्म होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार आपल्या जगण्यावर आपल्या आजूबाजूच्या वस्तू, रंगांचा, दिशांचा प्रभाव होत असतो. घरात सदैव सकारात्मक वातावरण राहण्यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय दिले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत, इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मी कृपा होणार आहे. तिच्या कृपेने आपली वर्षभर आर्थिक भरभराट ही होणार आहे. हा उपाय आपल्याला वर्षातून फक्त होळी पौर्णिमेच्या दिवशी करता येतो. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. शास्त्रानुसार रक्षाबंधन आणि होलिका दहन यासह काही विधी भद्र काळात करू नये. भद्रमध्ये न कर्तव्ये श्रवणी फाल्गुनी तथा. हा श्लोक या काळात या समारंभांना स्पष्टपणे प्रतिबंधित करतो. 2 मार्च 2026 रोजी पौर्णिमेचा तिथी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि त्याच वेळेस भद्रकाल देखील सुरू होतो. पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं आहे की भद्राला सूर्यदेवांची कन्या आणि शनिदेवाची बहीण मानली जाते, जी तिच्या उग्र स्वभावासाठी ओळखली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार भद्राचा मुख काळ अत्यंत अशुभ मानला जातो. म्हणून होलिका दहन हे भद्राच्या पुच्छ म्हणजे शेपूट काळात संपल्यानंतरच केला जाईल. भद्रा 3 मार्च रोजी मध्यरात्री 12:50 संपेल, ज्यामुळे होलिका दहनासाठी मध्यरात्री 12:50 पासून ते 2:02 पर्यंतचा काळ हा सर्वात शुभ राहील. यंदा होळीच्या वेळेस चंद्रग्रहण देखील आहे. 2026चे चंद्रग्रहण देशभरात स्पष्टपणे दिसेल. सूतक काळ 3 मार्च रोजी सकाळी ग्रहणाच्या अंदाजे 9 तास आधी सुरू होईल. हे ग्रहण दुपारी 3:19 पासून ते 6:37 पर्यंत होईल. धार्मिक श्रद्धेनुसार सूतक आणि ग्रहण काळात उत्सव, मोठ्याने उत्सव, खाणे आणि रंगाची खेळवण निषेध आहे. हा काळ आध्यात्मिक साधना आणि भक्तीसाठी योग्य मानला जातो. म्हणूनच 3 मार्च हा दिवस संपूर्ण भारतात सूतक अंतर्गत साजरा केला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही रंग साजरे केले जाणार नाही. ग्रहण संपल्यानंतर आणि शुद्धीकरण विधी झाल्यानंतर बुधवारी म्हणजे 4 मार्च 2026 रोजी होळी रंगानी साजरी केली जाईल. होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या त्या आवर्जून होलिका दहनामध्ये अर्पण करताना पाहत असतो. तर त्यामागे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये कारणंही दिली गेली आहेत. जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य, आर्थिक समस्या आहेत, त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच होळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये हा प्रभावी उपाय जो आहे तो केला गेलाच पाहिजे. तर हा उपाय जो आहे तो आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत करू शकता.
हिंदू धर्मामध्ये नारळाला अतिशय पवित्र मानलं जातं. नारळाला श्रीफळ देखील म्हटलं जातं. नारळ हा आवर्जून देवतांना अर्पण केला जातो. कोणतीही देवी देवतांची पूजा ही नारळाशिवाय अपूर्ण मानली जाते. नारळ अर्पण केल्याने आपल्या पैशा संबंधित सर्व समस्या दूर होतात. प्रत्येक पूजेत गणपतीला आवाहन करण्याकरता सुपारी ही ठेवली जाते. त्याचप्रमाणे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी व्हावी याकरता नारळ हा ठेवला जातो. होळी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असल्याने जो भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा सेवा आराधना करतो त्याचं घर ती धनधान्याने भरत असते. हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचे. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरावर कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव हा पडत नाही. कारण होळीच्या दिवशी वाईट शक्ती ज्या आहेत त्या फार जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. तसेच हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे. पण हा नारळ जो आहे तो नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला या उपायाकरता घेता येणार नाही. तसेच या नारळामध्ये पाणी असणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं सुद्धा घ्यायचं आहे. आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे. आता आपल्याला नारळावर ते 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. नारळाची शेंडी ही आपल्याला देवाच्या दिशेने ठेवायची आहे आणि आपल्याला 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप हा करायचा आहे. आता जर काही कारणास्तव तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या. तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरनं ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे गोलाकारमध्ये आपल्याला 11 वेळा फिरवून घ्यायचा आहे. आता हा एकच नारळ जो आहे तो आपल्याला आपल्या प्रत्येक घरातील सदस्याच्या डोक्यावरनं उतरवून घ्यायचा आहे. वेगवेगळा नारळ घ्यायची गरज नाही. घरातील प्रत्येक सदस्यावरनं हा नारळ उतरवून झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये हा नारळ जो आहे तो आपल्याला फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. संपूर्ण घरामधनं हा नारळ फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन हा नारळ घेऊन उभं राहायचं. मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा हा नारळ जो आहे तो उतरवायचा. उतरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी की या नारळासोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मीतीला मी घरातनं बाहेर काढून टाकलेला आहे. एकदा हा नारळ आपण आपल्या घरावरनं उतरवलं की लगेचच आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आणि जिथे पण कुठे होळी पेटवलेली असेल तर त्या पेटत्या होळीमध्ये आपल्याला हा नारळ जो आहे तो अर्पण करायचा आहे. हा नारळ आपल्याला हातामध्ये घेऊनच होळीला 11 प्रदक्षिणा करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचा आहे. नारळ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेदना आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची आणि त्यानंतर सरळ आपल्याला आपल्या घरी यायचं आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच आपल्याला करता येतो. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत इडापिडा नजरबाधा दूर होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.